नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आपल्यावर होऊ लागली आहे, ते आपल्या पाठीशी आहेत हे ओळखण्यासाठी काही आध्यात्मिक आणि मानसिक संकेत मिळतात. जेव्हा आपण निस्सीम भक्तीने स्वामींच्या चरणी लीन होतो तेव्हा ब्रह्मांड आणि स्वतः महाराज आपल्याला काही खास खुणा देतात. स्वामींची कृपा सुरू झाली आहे याचे प्रमुख संकेत कोणते असतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. स्वामींच्या कृपेचा पहिला आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्या मानसिकतेमध्ये होणारा बदल. संकटे समोर उभी असतानाही जर तुमचे मन विचलित होत नसेल तर समजावे की स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. पूर्वी ज्या छोट्या गोष्टींची भीती वाटायची किंवा काळजी वाटायची ती आता वाटत नाही. जे होईल ते स्वामी बघून घेतील हा दृढ विश्वास मनात निर्माण होतो. ही शरणागती म्हणजे स्वामींची कृपा असते. नकारात्मक विचारांची जागा सकारात्मकता घेते. आयुष्यातील संघर्षांकडे तुम्ही शिक्षा म्हणून न बघता अनुभव म्हणून बघू लागता. दिवसभरामध्ये कितीही कामे असली तरी अंतर्मनामध्ये एक प्रकारची शांतता जाणवते. नामस्मरण करताना मन एकाग्र होऊ लागते. हे स्वामी तुमच्या जवळ असल्याचे लक्षण आहे. संकटांचे निवारण अनपेक्षित मार्गाने होणे. कधीकधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो जिथे बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. अशा वेळेला अचानक कोणीतरी मदतीला येणे किंवा एखादी अशी घटना घडणे ज्यामुळे प्रश्न सुटतो हा दुसरा महत्त्वाचा संकेत आहे. तुम्हाला हवी असलेली मदत योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडून मिळते. ती व्यक्ती कदाचित तुमच्या ओळखीची नसेल पण ती स्वामीदूत बनून तुमची अडचण सोडवते. अनेक वेळेला आपण मोठ्या अपघातातून किंवा संकटातून अगदी थोडक्यात वाचतो. त्यावेळी आज नशिबाने वाचलो असे आपण म्हणतो, पण खरे तर ती स्वामींचीच कृपा असते. कित्येक दिवसापासून रखडलेली कामे अचानक कोणतीही मोठी मेहनत न करता पूर्ण होऊ लागतात. हे सुद्धा स्वामींची आपल्यावर कृपा असल्याचा संकेत आहे. स्वप्नात दर्शन किंवा स्वामींच्या प्रतीकांचा अनुभव येणे. स्वामी आपल्या भक्तांशी अनेक वेळेला स्वप्नांमधून किंवा संकेतांमधून संवाद साधतात. जर तुम्हाला काही गोष्टींचा अनुभव वारंवार येत असेल तर समजावे स्वामींची तुमच्यावर विशेष दृष्टी आहे. स्वप्नात स्वामींचे दर्शन होणे किंवा स्वामींच्या मठात आपण आहोत असे दिसणे किंवा स्वामींच्या पादुकांचे दर्शन होणे हे अतिशय शुभ मानले जाते. स्वामी तुम्हाला काहीतरी सुचवू इच्छितात किंवा तुमच्या पाठीशी आहेत याची ही ग्वाही असते. घरात किंवा पूजेच्या वेळेला अचानक अत्तर, चंदन किंवा उदबत्तीचा मंद आणि प्रसन्न सुगंध येणे हा स्वामींच्या सूक्ष्म उपस्थितीचा संकेत आहे. तुम्ही कुठेही बाहेर गेलात तरी अचानक स्वामींचा फोटो दिसणे, एखाद्या गाडीवर स्वामींचे स्टिकर किंवा त्यांचा एखादा संदेश दिसणे किंवा कानावर स्वामींचे भजन पडणे, मंत्र ऐकू येणे हे जर वारंवार घडत असेल तर स्वामी तुम्हाला त्यांची आठवण करून देत आहेत. सेवा आणि नामस्मरणामध्ये गोडी निर्माण होणे. भक्तीच्या मार्गावर चालण्याची इच्छा होणे ही सुद्धा एक कृपाच आहे, कारण प्रत्येकाला स्वामींची सेवा करण्याची बुद्धी होत नाही. जेव्हा स्वामींचे नामस्मरण किंवा सेवा नियमितपणे आणि मनापासून होऊ लागते तेव्हा त्यामध्ये एक वेगळी गोडी निर्माण होते. हळूहळू मनाला त्या गोष्टीतच शांतता आणि समाधान मिळू लागते. जेव्हा तुमच्याकडून स्वामींचे नामस्मरण किंवा त्यांच्या मंत्रांचा जप न चुकता होऊ लागतो तेव्हा समजावे की त्यांनी तुम्हाला आपलेसे केलेले आहे. तुमच्या आहारात, विचारात आणि वागण्यामध्ये सात्विकता येते. इतरांबद्दल मनात असलेला द्वेष किंवा राग कमी होतो आणि क्षमा करण्याची वृत्ती वाढते. तसेच आध्यात्मिक वाचनाची आवड वाढते. स्वामींचे विविध ग्रंथ, कथा किंवा अनुभव वाचताना त्यांचा अर्थ आतून समजायला लागतो. हे सगळे बदल दर्शवतात की तुम्ही भक्तीच्या मार्गावर पुढे जात आहात. स्वामींचे चरित्र वाचताना डोळ्यात पाणी येणे किंवा त्यातील ओव्यांचा अर्थ उमजू लागणे हे भक्तीच्या उच्च पातळीचे लक्षण आहे. घरातील वातावरण आणि नात्यांमध्ये सुधारणा होणे. स्वामी हे केवळ वैयक्तिक दैवत नसून ते संपूर्ण कुटुंबाचे रक्षक आहेत. त्यांची कृपा झाली की त्याचे पडसाद आपल्या घराच्या वातावरणावरही उमटतात. घरातील कटकटी, वादविवाद कमी होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढतो. घरामध्ये अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही. तुमच्या कष्टाचे चीज होऊ लागते आणि घरात एक प्रकारची प्रसन्नता नांदते. जर घरातील व्यक्ती वाईट मार्गावरून परत येत असेल किंवा व्यसनांपासून दूर जात असेल तर ही निव्वळ स्वामींची कृपा समजावी. तर हे काही महत्त्वपूर्ण संकेत असतात ज्यावरून समजावे की स्वामींची कृपा आपल्यावर आहे. स्वामींच्या या कृपेचा अनुभव टिकून ठेवण्यासाठी काय करावे? स्वामींची कृपा अनुभवणे जितके भाग्याचे आहे तितकेच ती टिकवून ठेवणेही महत्त्वाचे आहे.
त्यासाठी काही गोष्टी नक्की पाळा. सर्वप्रथम अहंकार सोडून द्या. मी केले या भावनेपेक्षा स्वामींनी करून घेतले ही भावना ठेवा. यश मिळाल्यावर गर्व करू नका. तुमची ठराविक सेवा जसे की सारामृत वाचन, स्वामींचे नामस्मरण किंवा तारक मंत्राचे पठण किंवा स्वामींची इतर कोणतीही सेवा कधीही खंडित करू नका. शक्य असेल तेव्हा गोरगरिबांना, गरजूंना आणि मुक्या प्राण्यांना नक्की मदत करा. स्वामींच्या मार्गामध्ये लबाडीला थारा नाही, त्यामुळे तुमचे आचरण नेहमी शुद्ध ठेवा. दररोज मनात किंवा शब्दांमध्ये स्वामींचे आभार मानणे खूप महत्त्वाचे आहे. माझ्याकडे जे आहे ते तुमच्यामुळेच आहे ही भावना ठेवली की कृपा टिकून राहते. कृतज्ञता मनाला नम्र ठेवते. कधीकधी परिस्थिती बदलली की मनामध्ये शंका येतात. स्वामींची खरंच कृपा आहे का असे विचार जरी मनात आले तरी श्रद्धा ढळू देऊ नका, कारण स्वामींवर विश्वास टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी मनाला अस्थिर करतात, जसे की वाईट सवयी, नकारात्मक संगत यांपासून दूर राहा. इतरांबद्दल द्वेष, मत्सर किंवा वाईट भावना ठेवू नका. मन जितके स्वच्छ तितकी स्वामींची कृपा जास्त जाणवते. स्वामींची कृपा अनुभवली की लगेच सगळे मनासारखे होईल असे नाही. त्यामुळे संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण स्वामी योग्य वेळेनुसारच येतात. फक्त पूजा किंवा जपाच्या वेळेसच स्वामींची आठवण करू नका. दिवसभरामध्ये थोड्या थोड्या वेळाने स्वामींची आठवण ठेवली की त्यांच्याबरोबर आपला संपर्क टिकून राहतो. चालता बोलता, उठता बसता स्वामींचे सतत नामस्मरण करत राहा. त्यामुळे स्वामींशी आपले नाते मजबूत होते. अशा प्रकारे स्वामींची कृपा टिकवायची असेल तर अहंकार करू नका. सेवेमध्ये सातत्य ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि स्वामींवर विश्वास कायम ठेवा. व्हिडिओमध्ये सांगितलेले प्रमुख संकेत या केवळ खुणा आहेत, पण खरा अनुभव तुमच्या श्रद्धेमध्ये असो. जर तुम्हाला यातील एकही संकेत मिळत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा आणि स्वामींच्या चरणी अधिक श्रद्धेने लीन व्हा. स्वामींची कृपा ही केवळ भौतिक सुखासाठी नसते, तर ती आपल्याला एक उत्तम माणूस बनवण्यासाठीही असते. छोट्या छोट्या चांगल्या सवयी, नामस्मरण, चांगले विचार, इतरांना मदत करणे यातूनच स्वामींची साथ कायम राहते. प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामी माझ्यासोबतच आहेत अशी भावना ठेवा. स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि आपले आचरण चांगले ठेवा. तेव्हा स्वामींची कृपा आपोआप टिकून राहते. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.